नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण अळीव याबद्दल बोलणार आहोत। अळीव म्हणजे विशेष करून थंडीत किंवा बाळंतिणीला दिलं जाणारं एक अत्यंत पौष्टिक असं खाद्यपदार्थ आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे। अळीवाचे लाडू किंवा खीर फारच रुचकर लागतं। ते चवीला खूपच छान असतं। अळीवाला अळवी किंवा हलीम असंही म्हटलं जातं। अळीवाचे भरपूर फायदे आपल्या शरीरासाठी आहेत। अळीवात भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, फोलेट, फॉलिक ॲसिड, मॅंगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, प्रोटीन्स, विटामिन ए, ई, सी, के, एस्कॉर्बिक ॲसिड, बीटा कॅरोटीन हे सगळं असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतं। यात आयर्न आणि फॉलिक ॲसिडचं प्रमाण जास्त असल्यामुळे ॲनेमियासारख्या विकारावर सुद्धा अळीव खूपच उपयुक्त ठरते। ज्यांना ॲनेमियाचा त्रास आहे म्हणजे शरीरातलं रक्त कमी झालं आहे त्यांनी नियमित 1 ते 2 चमचे अळीवाचा समावेश आपल्या आहारात नक्कीच केला पाहिजे। त्याने लवकरच त्यांच्या रक्तातलं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते। अळीव रक्तशुद्धी करते, त्यामुळे अनेक त्वचा विकारांपासून आपलं रक्षण होतं। अळीवात थोडंसं दूध आणि मध घालून त्याचा एक फेस पॅक बनवून जर चेहऱ्याला लावला तर त्वचा मऊ आणि मुलायम होते। जर उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल तर तीही बरी होते। गरोदरपणी शेवटच्या महिन्यात जर अळीवाचे लाडू किंवा खीर खायला दिली तर डिलिव्हरी पटकन आणि नॉर्मल होण्यास मदत होते। जर ही लाडू किंवा खीर बाळंतिणीला खायला दिले तर तिला दूधही भरपूर येतं आणि बाळही धष्टपुष्ट बनतं। बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी अनियमित असते। अशा स्त्रियांनी नियमित अळीवाचा समावेश आपल्या आहारात केलाच पाहिजे। यातल्या फोटोकेमिकल्समुळे पाळी नियमित होण्यास मदत होते। श्वसन विकारावर सुद्धा अळीव खूपच उपयुक्त ठरतं। ज्यांना सर्दी खोकला झाला असेल किंवा घसा खवखवत असेल, अस्थमा किंवा ब्रॉन्कायटिसचा त्रास झाला असेल त्यांनी अळीव चावून चावून खाल्ल्याने लवकरच आराम मिळतो। अळीव डायबिटीजवर सुद्धा तितकंच उपयोगी ठरतं। ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी नियमित अळीवाचा समावेश आपल्या आहारात केलाच पाहिजे। अळीवाने आपल्या रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते। यात अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत। यातल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातल्या पेशींचं फ्री रॅडिकल्सपासून रक्षण होतं। अळीव लिव्हरला टॉक्सिक एजंट्सपासून होणाऱ्या डॅमेजपासून वाचवण्याचं काम करतं। अळीव बाईलचं फंक्शनसुद्धा सुधारतं, त्याच्या फंक्शनला सुद्धा उत्तेजना देतं। बीपी आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रणात आणण्यास अळीव खूपच फायदेशीर ठरतं। अळीव खाल्ल्याने पोटाचे अनेक विकार बरे होण्यास मदत होते, लाईक मलावरोध, रक्ती मूळव्याध, अपचन, अजीर्ण किंवा ॲब्डॉमिनल कोलायटिस। जर अंकुरलेले अळीव सॅलडमधून खाल्ले तर डोळेसुद्धा सशक्त बनतात। अळीव बुद्धिवर्धक आणि पौष्टिक असल्यामुळे लहान मुलांसाठी ते खूपच उपयुक्त ठरतं। अळीव नियमित घेतल्याने मुलं धष्टपुष्ट आणि हुशार बनतात। थंडीत अळीवाची खीर आणि लाडूचा समावेश आपल्या आहारात आपण नक्कीच केला पाहिजे। त्याने आपल्याला भूकही चांगली लागते आणि आपली रोगप्रतिकारक क्षमताही वाढते। तर मग या थंडीत अळीवाचा आपल्या आहारात योग्य प्रमाणात म्हणजे 1 ते 2 चमचे इतका करा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा।